मागासाठी मागा हा वाजिनागे सुद्धा पाहिजे तासाशी नाही तर काय काय वाजित येत का खाजीत येत मिळत लागत नाही कीर्तना मध्ये मोकळ्या मनाचे माणसं पाहिजे कबीरदास मागा सुद्धा म्हणले संतती पाहिजे पण बाबा एक पाहिजे हा प्रत्येकाची इच्छा एकच आहे वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य आता प्रत्येक माणसाला वाटतंय आमच्याकडे काय असला पाहिजे दादा पैसा असला पाहिजे सगळ्या माणसाची खटाटोप कशासाठी आहे पैशासाठी सांगणाऱ्याची वाजिनाग्याची म्हणणाऱ्याची ऐकणाऱ्याची सगळ्याची खटाटोप पैशासाठी आता इतक्या लांबून मी इथं आलो कशासाठी आलो कोण म्हणले तिला पैशासाठी आलो उगा आता ते ओळखाचं प्रेम आहे बाबा कधी मुकू म्हणले की मी आलोच म्हणतो बाबा ऐका कारण मला तुम्हाला एक सांगतो इथून नागदाच्या गादीहून बोलतो बाबा मला होळ सारखं प्रेम देणारं गावच मिळालं नाही आतापर्यंत एवढं आपल्या गावकऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे कारण कमीत कमी 1 ते 1.5 वर्षामध्ये 10 कीर्तन एका गावात होणं शक्य नाही बाबा पण सतत तुम्ही मला बोलवता हे तुमचं माझ्यावर प्रेम आहे ऐका ना दादा सगळ्या लोकांचा खटाटोप पैशासाठी वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य प्रत्येक माणसाला वाटतंय घरामध्ये गव्हाच्या थैल्याची थपी असावा कपाटामध्ये 500च्या नोटीचे बनला असावा प्रत्येकाचं स्वप्न एकच आहे पैसा असावा तदनंतर घालायला कडक कपडे असावा आणि खायला चांगला असावा हेची कवी हाव तुकोबागा म्हणतात ल्यावे खावे बघे असावे सदैव हेची करी हाव संसारिक ही संसारिक माणसाची आवड आहे संसारिक माणसाची आवड कधी बदलन काही सांगता येत नाही आता बया तुला सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतंय बोल असं लाजू नको गालिंग लोटांगण मोकळं पटांगण अजिबात ताण घेऊ नको बोलवा का कोण आवडत आव लाल टी शर्ट तुला कोण आवडतं आई आणि पप्पानं काय केलं बाळा कोण आवडत तुला आई बघा तुला आई आवडती कधीपर्यंत लग्न होत म्हणाल्या ऐका दादा लहानपणी मुलाला कोण आवडती आई किती आवडती शाळेतून आलं आई कुठे गेली खेळून आलं आई कुठे गेली भूक लागली आई कुठे गेली कधीपर्यंत एकदा तांदूळ अंगावर पडूस तर एकदा तांदूळ अंगावर पडले आईलाच म्हणताय आई ती कुठे गेली बघो बघाय बघ या गांडीने नाशी बला टाळी वाजवा आमच्या तात्यासाठी बाबा आधी होता बलान पगया गांडीने नाशिला लहानपणी मुलाला कोण आवडते दादा आई आई म्हणती माझा मुलगा अगोदर एवढा चांगला होता कीर्तनावून आलं की पाकिट मायाकडे द्यायचा श्रीकांत महाराज हा कीर्तनावून आलं की पाकिट कुठे द्यायचा मायाकडे आता मायाकडे येईन मागच्याच खोलीत चाललाय का म्हणून बाबा पगया गांडीने नाशी याला लहानपणी मुलाला आई आवडती बघा आईला मुलाला आई आवडती पण त्या आईला कोण आवडतंय माता माऊली हो तुम्ही म्हणता तुला कशाला बोलिले त्याला कोण आवडते बाबा त्यांचा नवरा श्रीनिवास बाबा बघा त्यांना त्यांचा नवरा आवडतो त्यांच्या नवऱ्याला कोण आवडतो तुको बघाय म्हणले बायको नाही बायकोचं गणगोत आवडते किती आवडते आजकालचे लोक माय बापाला लाता घालायले तर सास सासऱ्याला घरी आणायलेत माता पिता याशी आवडीने पोसी पायले जगता आवडीने पोसी पायले जगता आवडीने पायले जगता आवडीने पोसी माता पिता याची नवडोली पायले जगता आवडीने पोसी माता पिता याची नवडोली
असं अंग मोकळं झालं पाहिजे. इथं आल्यावर कीर्तनकारानं वाजी नाग्यानं गाणं गाणं असं काम करायचं. इथं खाल्ल्याला इथंच जिरलं पाहिजे. वाटानं जाताना कुठं पोहे का खाणं होईन. एका जागी मी असं तानू बोलू लागलो. दोघं जण होते. एक जण म्हणला मागातलेच बॉम्बला गे, दुसरं म्हणला फुकटचं खाल्ल्याला कुठं जिरिते. असे उभागी लोक बाबा आता काय सांगावा. ऐका तुकोबा म्हणले नवऱ्याला कोण आवडत आहे दादा? बायकोचं गणगोत. बहिणीकडे जाय म्हणलं की जात नाही. आता पुढचं ओळखून घ्या. माझा विषय चालला काय, बायलेच्या गोता आवडीने पोशी आणि माता पिता याशी दवडोनी. माय बापाला लाता घालतो, सास सासऱ्याचा सांभाळ करतो. आता ऐका दादा, आईला आवडतो तिचा नवरा, तिच्या नवऱ्याला आवडतं बायकोचं गणगोत. बघा ते आईला पुन्हा डबल कोण आवडतं? लग्न झालं की नवरा आवडतो आणि मग तदनंतर त्या आईला तिचा मुलगा आवडतो. किती आवडतो? तुकोबा म्हणले त्या आईचा मुलगा आंधळा असू द्या, त्या आईचा मुलगा पांगळा असू द्या, त्या आईचा मुका असू द्या, अहो स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आईला मुलगा आवडतो. जीवापेक्षा बाळ पर्यंत आंधळे पांगळे मुके आनगडा जीवापेक्षा बाळ पर्यंत माते जीवापेक्षा बाळ पर्यंत माते. म्हणले त्या आईला मुलगा आवडतो कसा का असू द्या. आंधळे पांगळे मुक्या नगड जीवा पवित्र बाळ पडियते माते माते. त्या आईला फक्त तिचा मुलगा आवडतो. किती आवडतो? स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त. हे झाली बाबा संसारिक माणसाची आवड. आता याच्या पुढे बोलतो ऐका ना दादा. संसारिक माणसाला कोणाला? देशी दारू पिणाऱ्या माणसाच्या पुढं. कोणाच्या पुढं? देशी इंग्रजी कळती ना. देशी पिणाऱ्या माणसाच्या पुढं एक गिलास देशीचा ठेवायचा आणि एक गिलास दुधाचा ठेवायचा. इमानदारीनं सांगा ते कोणता गिलास उचलीन? कोणता बाबा? दारूचा. बघू बघे बाबा एकदा टाळी वाजवा बाबासाठी. ऐका दादा, दारूचा गिलास तुकोबा काय म्हणले ते दुधाच्या गिलासाला लात घालते. कामून? त्याला त्याची आवड नाही. नगो ते त्या गोडे नवणे पानाची आवडी दादा. तुका म्हणे मद्यपानाची आवडी आणि नगू ते त्या गोडी नवनीताची. उग नव माय. ऐका दादा, विषय चालला काय. तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे मद्य त्याला फक्त आवड दादा कशाची? देशी दारूची. त्याला नगू ते त्या गोडी नवनीताची. त्याला दुधाची गोडीत नाहीये. ही संसारिक माणसाची आवड आहे बाबा. संसारिक माणसाची आवड कधी बदलून काही सांगता येत नाही. आमच्या गावचा सकाराम सिलूला चप्पल घ्यायला गेला. कशाला? चप्पल घ्यायला. चप्पल घेतली, घरी गेला आणि बायको म्हणली ही चप्पल मला आवडली नाही, दुकानदाराला वापस नेऊन टाक. दुकानदाराकडे गेलं, चप्पल वापस दिली आणि पुन्हा एका वर्षानं डबल दुकानात गेला. म्हणला दादा मी गेल्या वर्षी नेलेली चप्पल मला आता द्या. दुकानदार म्हणला का म्हणून तुमची आवड बदलली का? ते म्हणला आवड नाही बदलली, बायकोच बदलली. ऐका आता कोणाची आवड कधी बदलून काय सांगता येत नाही. लहानपणी मुलाला वेगळंच आवडतं, म्हातारपणी वेगळंच आवडतं, तरुपणी वेगळंच आवडतं. काय झालं? आमच्या गावामध्ये 3 वर्षाचा पोरगा एवढा मोठ्या नगराला लागला बाबा गाडायचं काही थांबणं. आई जवळ गेली बाळू गबस, तरी गबसत नव्हता. आजोबा जवळ गेले पिंट्या गबस, तरी पिंट्या गबसत नव्हता. सगळे जवळ गेले पण पिंट्या काही गबसन. आईनं काय केलं बाबा, आपला मोबाईल काढला आणि पिंट्याच्या बापाला मिस कॉल दिला. कुठे तुम्ही? म्हणले एका मागवतीच्या मंदिरात. आताची आता घरी या, आपला पिंट्या एवढा गाडायलाय, गाडायचं काही थांबणं. बाप घरी गेला, म्हणला पिंट्या काय झालं? पिंट्या म्हणला पप्पा काहीच नाही, मला बाहुली पाहिजे. बापानं आपल्या फटफटीला किक मागली. कशाला? फटफटीला किक मागली. किक मागल्याच्या नंतर बाबा आंबा जोगायला गेला. कटकेली दुकानामध्ये गेला आणि मला दादा एक छोटीशी बाहुली द्या. बाहुली घेतली, घरी गेला, पिंट्याच्या हातात बाहुली दिली. पिंट्या गाडायचा थांबला. तेच पिंट्या कालावधीनुसार 23 वर्षाचा झाला. दाता बाबा केवढ्याचा? 23 वर्षाचा. 23 वर्षाचा झाला, मोठमोठ्यानं घडायला लागला. माय जवळ गेली बाळू गबस, तरी गबसत नव्हता. आजोबा जवळ गेले गबस, तरी गबसत नव्हता. मोठमोठ्यानं घडायला लागला बाबा 23 वर्षात झाल्यावर. सगळेजण गेले पण पिंट्या
काय ग बसन. आईनं मोबाईल काढला आणि पप्पाला मिस कॉल, कुठे म्हणे एका मागं त्याच्यामध्ये घात. आताची आता घरी या पिंट्याला हेच काढायला. घरी गेले पिंट्या काय झालं ते म्हणते पप्पा मला बाहुली पाहिजे. आपल्या नियमाप्रमाणे फटफटी काढली, आंबाजोगाला गेली, टप्पूची टप्पू बाहुली घेतली. तवा लहान होतं म्हणून लहान होती, आता मोठं झालं मोठी बाहुली घेतली. घरी गेले धग म्हणले पिंट्या बाहुली. पिंट्या गाडायचा तर थांबला नाही. पहिलं तरी काळी 2 मध्ये ओढू लागला, आता पांढरी 4 मध्ये गाडायला मोठमोठ्यानं गाडायला लागला. पिंट्या बाप म्हणला काय झालं ते म्हणला पप्पा मला ही बाहुली नाही पाहिजे, मला बोलकी बाहुली पाहिजे. कळालं का? वय बदललं की माणसाची आवड बदलते. कधी कधी परिस्थिती बदलली की बाबा माणसाची आवड बदलते. आमच्या गावामध्ये महाराज एक माणूस होता, राधा शेतामध्ये काबार कष्ट करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं काम करायचा. पण त्याच्याकडे सायकल होती बाबा ॲटलॅस. कोणती सायकल? ॲटलॅस. दिवसामधून 3दा पुसायचा. पण त्या माणसानं काबार कष्ट केले. एक मुलगा PSI केला आणि एक मुलगा कलेक्टर केला. दोन्ही महाराज मुलं VIP झाली. मुलानं विचार केला अरे बापानं आपल्याला काबार कष्ट केलं, शिकवलंय, मला कलेक्टर केले, तुला PSI केले. आतापर्यंत आपला बाप कशावर फिरत होता बाबा? सायकलीवर. आता आपण आपल्या बापाला चांगल्या पद्धतीनं गाडी घेऊन दिली पाहिजे. चालते कोणती घ्यायची ते म्हणते फॉर्च्युनर. ते म्हणते ती नाही, आपल्याला MG हेक्टर घ्यायची. MG हेक्टर म्हणजे हेलिकॉप्टरची मावस बहीण आहे. तिच्यात बसलं की माझा हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर वाटतंय. हेलिकॉप्टरची मावस बहीण कोण बाबा? MG हेक्टर. MG हेक्टर गाडी घेतली, घरी आणली, ॲटलॅस सायकल शेजारी गाडी उभा केली. आता इमानदारीने सांगा ते शेतकरी ॲटलॅस सायकल पुसल का MG हेक्टर? सायकल नाही पुसणार. आता कोणती गाडी पुसणार बाबा? MG. परिस्थिती बदलली की माणसाची काय बदलली बाबा? आवड. संसारिक माणसाची आवड कधी बदलत काय सांगता येत नाही. पण आता नेमकं संताला काय आवडतं? बहु आवड अशी जेव्हा पास होणे एकदा मला त्याची तुम्ही म्हणता टाळी कशामुळं? त्यानं उलट्याला सोयीचं केलं म्हणून टाळी बाबा. बहु आवड अशी जीवापासून या तुझी अन वाई नगा देवा गाया. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो तुम्ही आम्हाला एवढा आवडता. किती आवडता? आमच्या जीवापेक्षा पण जास्त आम्हाला फक्त तुम्ही आवडता. ही संताची आवड आहे दादा. तुकोबागानं ते देवासोबत चॅलेंज केलं. देवा तू माझ्याकडे पाठव्या खाली, देवा तुम्ही आमच्याकडे दुपारी या, देवा तुम्ही आमच्याकडे सांच्या पारी या, देवा तुम्ही कोण्या जगी टायमाला आले, निम्या रातच्या जगी आमच्याकडे आले, आम्हाला फक्त तुम्ही आवडतात. याच्यामध्ये संशय नाही. आवडी निरंतर हेचे ध्यान, आवडी निरंतर हेचे ध्यान, आवडी निरंतर हेचे ध्यान. कधी कधी टाव खालीच गेली नसती बाबा. हे अभंग म्हणल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात नाही. पण ऐका ना दादा, तुळशी हा गळा काशी पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान. संताला देवाशिवाय कोणी आवडत नाही दादा. संताला देव किती आवडतो? पतीवर ते जैसा व्रताग प्रमाण, पतीवर ते जैसा व्रताग प्रमाण, आम्हाला गायन तैसा. ऐका दादा, पती वक्ते बाईला जेवढा नवरा आवडतो आम्हा नागायन तैशा परी, जेवढा चिकट माणसाला पैसा आम्हा नागायन तैशा परी.
तैशा पगी होळक कीर्तन ऐकायला पण बोलणं समजेल ना आपलं ऐका दादा कारण तुम्हाला सगळ्याला आपली अवगुण माहिती बाबा काय येतं आता काय जणाला माहिती काय जणाला माहित नाही का म्हणून आता बघत जण याच्या पण पाहून बाबा कारण मी एवढं इतकून का म्हणून याच्याकडे तुम्हाला सांगतो बाबा माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं अवगुण आहे माझं बोलणं कसं आहे थोडंसं तोत्र श्रीकांत बाबा कधी फोन लावला की काय मागायचं आता तिलाही मजा घेतात आमची काय सांगा तुम्हाला ऐका बाबा पण माझं बोलणं कसं आहे बाबा थोडंसं तोत्र कशामुळं मला ग बोलता येत नाही मी एवढं इतकून का म्हणून सांगालो अवगुण झाकून ठेवलं की फजित होती काय झालं आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती बाबा कोणावानी मुकुंद मागा जावानी मुलीची माय सांगू बेजार बाळे तो किती दिवस झालं लग्न जमानं काय होण्याचा का बैठकीत गेले की ग बस बाळी म्हणली आई तिथं घ्या तोंडव घेत नाही म्हणले दप्ती पळत बत्ती पण तिला नव्हतं माहिती कुण्या ना पिंट्यात होत काय कोणावानी मयावानी तिकडे त्या पिंट्याचा बाप सांगू बेजार बाळ्या तुझं किती दिवस झालं लग्न जमानं काय होण्याचा का बैठकीत गेले की ग बस बाळ्या म्हणला पप्पा तिथं गे की बोलतच नाही म्हणला दप्ती पळत बत्ती मुलगी बघायला गेला मुलगी पसंत केली सगळं काय झालं जाता जाता मुलीच्या बापाला म्हणला मला एकदा डबल तिला बघायचे पुन्हा बोलवलं बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते बघितला पोगी म्हणते तिडा 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 शेजारी मैत्री नव्हती म्हणजे बस ना तो बाप लाकडा न सांगते तिला कशात दम निघाली पोगी मोठ्यानं म्हणते तिडा 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 पोग म्हणते तुतय सगळा सुईकेचा पाचकाच बाबा तसं आपल्या कीर्तनाचं काम मी सांगायचं का ऐकायला चेक विठाला विषय चालला काय जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो सर्व भावी लोभ्या आवडे हे धन आम्हा नागायन तैशा पगी आता चिकट कोणाला म्हणायचं दादा हा चिकट कोणाला म्हणायचं ऐका ना चिकट कोणाला म्हणायचं तुपात जर माशी पडली चगडू चाटू घेतो त्याला काय म्हणायचं चिकट आमच्या इथे दोघं जण नवरा बायको चिकट होते सकाळी उठले देवाची पूजा केली बायकोनं देवा पुढे दिवा लावला आणि दिवा लावल्याच्या नंतर नवगा म्हणला होय ग मी आता शिलून जाऊन येतो नवगा पाय निघाला दामणगाव फाट्याव गेला फाट्याव गेल्या वाटवलं अरे बायकोनं देवा पुढे दिवा लावलाय तेल किती जळायलंय माझ्या बकाळ्या उघड्या पड्यात मला वळचा सप्ताह झाला की आडचा झाला की ऐका रात्र दिवस मी बन फिरायलो तेल गोळा करायलो रात्र दिवस तेल किती जळाले नवगा घरी वापस गेला बायकोला म्हणला ते दिवा लावला म्हणला तेल किती जळाले बायको म्हणली का बसा मी बायको कोणाची या हातानं दिवा लावला आणि हातानं इजीला ती म्हणली तुलाच अक्कल नाही तू फाट्यावून वापस आलास चप्पल किती घासली असन ते म्हणला मी बी नवगा कोणाचा आहे चप्पल बगलात आणली याला म्हणायचं चिकट जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो आम्हा नागा येणं तैशा बघी संताला देवाशिवाय काही आवडत नाही आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक आवडे हे रूप गोजे रे सगुण गोजे पाहता लोचाना चुकावले पाहता लोचाना चुकावले आवडे हे रूप गोजे रे सगुण गोजे रे सगुण आवडे हे रूप गोजे रे सगुण गोजे संताला देवाशिवाय काही आवडत नाही माझे जीवीची आवडी आणि पंढरपुराने नगुडी ही झाली संताची आवड तुम्ही म्हणताल बाबा जीवाची आवड बघितली संताची आवड बघितली नेमकं त्या देवाला काय आवडतं अभंगाचं आवडे देवासी ते ऐका प्रकार आवडे देवासी ते ऐका प्रकार आवडे देवासी वा वा ते ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी ते 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 ऐका प्रकार नामाचा विचार रात्र दिवस नामाचा विचार रात्र दिवस नामाचा विचार रात्र दिवस नामाचा विचार रात्र दिवस तुझी माळ गळा गोपी कंगन
वारी एकदा मकायला भेटायला नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या कुठून चाली आणायला मिळत लागण आता गाणी पितंग निघाली म्हणल्यावर चाली पितंग निघणारच बाबा आता गाणी किती पितंग निघाले आंड गाटगा नाक मुका नाक मुका नाक आता खरं सांगा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ निघत ही पितळ गाणे बघ गाणे कसे नको द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही जसे गाणे निघते तसे गवळणी यमुनेचं पाणी कचला डवडीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं आता खरं सांगा कृष्णाला कोणी खवळीन का बाबा काय काय लोक म्हणतात राधे चल या गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहू राधा एवढी मोकळी का तुमच्या संग कुठं फुफुट्यात फिरायला मनाला वाटन त्या गवळणी बाबा का म्हणून गाणी पितक निघाले म्हणून सध्या गवळणी बी लोक पितक म्हणालेत पण काय काय गाणे बाबा नाद लावून सोडतात गणपती मध्ये गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं भैया हा थांबा कोणतं गाणं होतं बघा आणला होता का तुमच्या पप्पाने किती गोड गाणं होतं त्या गाण्यावर चांगले चांगले लोक नादी लागले होते आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडी बघ बसलाय गणपती टुकुमुक बघतोय चांगला टुकुमुक बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं वा वा वाजवण टाळ्या बाबा हा किती गोड गाणं होतं ऐका ना दादा हा या गाण्यावर पोगत नादी नाही लागली आमच्या गावचा 80 वर्षाचा 80 गाम तात्या किती वर्षाचा 80 वर्षाचा 80 गाम तात्या मी दर्शनाला चालून तात्या माया पुढून यायलाय माया पुढून येताना तात्या गप यावं माया पुढे तात्या करायला शंकर आणि त्या गोळ्या संपल्या का काय म्हातारे माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागली होती पण गाणी पितळ निघाली म्हणून चाली पण गोड चाल म्हटली नामाचा उच्चाग रात्रंदिवस जगाच्या मालकाला रात्रंदिवस भजन केलेलं आवडतं बाबा म्हणून प्रत्येक माणसानं भजन करायचं हा भजन केलं पाहिजे का करायचं कारण देवाचं नाव असं आहे देवापेक्षा पण देवाचं नाम मोठं किती मोठं आहे का रामकथेमध्ये बाबा गोड प्रसंग आलेला आहे एक वेळेस रामसभा भरली रामसभेचे अध्यक्ष विश्वामित्र त्यांच्या आसनावर बसलेले होते सर्व सभासद पुढे येऊन बसलेले होते पण त्या सभेमध्ये नारद महर्षीचं आगमन झालं श्रीमद नारायण 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 हा नारायण 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 हा नारायण 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 श्रीमद नारायण 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 या सभेमध्ये आगमन झालं बाबा नारद महर्षीचं विश्वामित्रानं नारदजीला प्रश्न विचारला नारदा तुम्ही ज्या देवाचं भजन करता त्या देवा तुमचा तो देव मोठा आहे का देवाचं नाम मोठे नारद महर्षी म्हणले बाबा याचं उत्तर मला देता येत नाही पण याचं उत्तर तुम्हाला उद्या सकाळी मी देतो सभेमधून नारद महर्षी बाहेर निघून गेले सभेच्या बाहेर निघून गेले आणि नारद महर्षीनं पहिली भेट घेतली बाबा कोणाची हनुमंतरायची हनुमंताचं दर्शन घेतलं हनुमंतराय मला आज सकाळी मी रामसभेमध्ये गेलो रामसभे मला प्रश्न विचारला कोणता तुमचा देव मोठा की देवाचं नाम मोठं नारद महर्षीला मागाचं हनुमंतरायला सांगितलं हनुमंतराय म्हणले एक काम करा याचं उत्तर मला सुद्धा येत नाही पण उद्या सकाळच्या सभेमध्ये मी तुम्हाला उत्तर देतो दुसऱ्या दिवसाची सभा भरली सर्व सभेमध्ये बसले सभासद बसलेले विश्वामित्र त्यांच्या आसनावर बसलेले त्या सभेमध्ये माझे हनुमंतराय गेले पण हनुमंतराय गेल्याच्या नंतर हनुमंतरायनं खाली बसलेल्या सभासदाचं दर्शन घेतलं पण जो आसनावर बसला तो विश्वामित्राचं दर्शन घेतलं नाही त्याचं तोंड बघितलं नाही विश्वामित्राच्या मनी नाही ध्यानी नाही कधी कधी काय काय गोष्टी साहेबाच्या मनात बी नसतात पण चेले जास्त बुलबुल करतात आमच्या साहेबाला तसं म्हणला का एक चेला होता पळतच गेला मालक या सभेमध्ये तुमचा एक जणांनी अपमान केला कोणी केला म्हणले त्या हनुमंतानी काय अपमान केला अहो हनुमंतराय सभेमध्ये आले सगळ्याचं दर्शन घेतलं सगळ्याचं तोंड बघितलं तुमचं दर्शन तर सोडा तुमचं तोंड सुद्धा बघितलं नाही विश्वामित्राची तळपायाची आग मस्तकाला गेली विश्वामित्राला राग आला लाल बुंद झाले विश्वामित्रानं रामाला बोलवलं रामप्रभूचे गुरु होते ना बाबा विश्वामित्र रामप्रभूला बोलवलं आणि रामाला सांगितलं रामप्रभू या सभेमध्ये माझा एक जणांनी अपमान केलाय कोणी केलाय सांगतो पण अगोदर वचन द्या काय वचन मी जी सजा सांगेल ती तुम्ही द्यायला तयार आहेत का रामप्रभू कडून वचन घेतलं आणि मग विश्वामित्र सांगतात माझा अपमान हनुमंतानी केलाय काय केला अहो सभेमध्ये आला सगळ्याचं दर्शन घेतलं माझं दर्शन तर सोडा माझं तोंड सुद्धा बघितलं नाही हा माझा अपमान आहे
तसं म्हणल्यावर रामप्रभू म्हणतात काय शिक्षा द्यायची. विश्वामित्र म्हणले मला उद्या सकाळी हनुमंत काय दिसले नाही पाहिजे, तुम्ही त्यांचा जीव मारला पाहिजे. तसं म्हणल्यावर रामप्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा सच्चा भक्त कोण आहे? हनुमंत काय. अशा काळामध्ये आता आहे का बाबा निष्ठा? अजिबात नाही. पण निष्ठावंत भक्त कोण आहे माझा? हनुमंत काय. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून केले रामचे गण. हनुमंत काय कोण्या गोष्टीवर बोलणारे कार्यकर्ते आहेत माझे आणि मी माझ्या हातानं कसं मागणार. पण रामप्रभूनं वचन दिले प्राण जाय पर वचन न जाय. अरे मागण्यासाठी धनुष्य घेतला, बाण लावला आणि हनुमंत काय बाहेर उभा होते. रामप्रभूनं बाण सोडला आणि माझ्या हनुमंतांनी एकच काम केलं. श्रीराम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. ऐका दादा हनुमंत काय ना म्हणजे भजन सुरू केलं. एकूण माझे रामप्रभू मागता मागता रामप्रभूचे बाण संपले. पण हनुमंत गायच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. विश्वामित्राने रामाला बोलले रामा तुम्ही आमचं वचन मोडलं. काय वचन? सजा देतो म्हणले दिली नाही. तितक्यामध्ये तिथं मागात नारायण 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 हा नारायण 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 हा नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. त्या ठिकाणी बाबा नारद महर्षीचं आगमन झालं. कोणाचं आगमन झालं? नारदजीचं. आणि नारदजीनं विश्वामित्राला सांगितलं विश्वामित्र तुम्ही आता चिपीची गोळी घ्या. कोणती गोळी घ्या? चिपीची. आता तुम्ही गप्प बसा. काल मला सकाळी सभेमध्ये प्रश्न विचारला कोणता? तुमचा देव मोठा की देवाचं नाम मोठं? घ्या म्हणले तुमचं उत्तर. तुमच्या देवानी बाण मारला पण देवाच्या नामाने बाण तरला. ही ताकद माझ्या देवाच्या भजनाची आहे. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. अरे देवाचं भजन सगळ्यात वरिष्ठ आहे आणि ते भजन करायला येते काय कष्ट न लागत. पैसे नवे नाम सर्व माग वरिष्ठ. पैसे नवे नाम सर्व माग वरिष्ठ. कष्ट न लागती कष्ट न लागती. ऐका दादा तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येते काही कष्ट न लागती. देवाचं भजन करायला अजिबात नीट लागत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं देवाचं भजन केलं पाहिजे. आपण भजन करतो मला मान्य आहे ना दादा, पण आपल्या भजनामध्ये निष्ठा गायली नाही. आपलं भजन कसं आहे? आपला वाघ बदलला की आपला काय बदलतो बाबा? देव बदलतो. सोमवाराला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता शिव नाम. सोमवार झाला आला बाबा आपला मंगळवार सुटला माझा पदक बाय मी नवते बाणात येडोबाई जवळ माझ्या किवला अंगात. हिजबानं सोदे आपल्या दोघांना मिळ लागायचं नाही. एका जागा असंच कीर्तनाला गेलो असंच गीत म्हणलं नाशिक वाजनागे म्हणलं सुटला माझा पद एका काकूच्या अंगातलं. म्हणलं देवी हिशोबानं तिच्या हातानं तुटलं तिचं मंगळसूत्र. मग नाव गेला मग ती एक म्हणे इकडं एक म्हणे तिकडं. कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही. मंगळवार आला की आपला बाबा कोण? अंबाबाई. मंगळवार झाला की बुधवार बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी. बुधवार झाला की आला बाबा आपला गुरुवार दत्तात्रय आंबट दत्तात्रय. गुरुवार झाला की आला शुक्रवार संतोषी माता. आंबट चिंबट खायचं नाही. शुक्रवार झाला आला शनिवार शरण शरण हनुमंता तुम्हा आलो गा मधुता. शनिवार झाला आला रविवार येळकोट येळकोट जय मल्हार. आपली एके देव निष्ठा नाही. काय झालं? आमच्या गावामध्ये एक भक्त होता. ते म्हणला एकच देव आहे. कोण देव? गणपती. गणपती शिवाय दुसरा देवच नाही. शेलूला गेला गणपती बाप्पाची मूर्ती आणली गावामध्ये. मागा त्याच्या घरी पूजा बांधली आणि पूजा बांधल्याच्या नंतर गणपती बाप्पा समोर पेढे मोदक सगळं काय ठेवलं आणि गणपती बाप्पाची आरती सुरू केली. सुख करता दुःख हरता
वक्ता विघ्नाची नवी प्रेम करपा देवाची आरती सुरू केली. पण गणपती बाप्पा समोर ठेवलेले पेढे मोदू कोणी बघितले बाबा? उंदरानं बघितले. कोणी? उंदरानं. उंदीर पळतच गेलं, मोदकाचा नाश्ता केला. भक्त म्हणला छेचे गणपती देव नाही म्हणला. कोण देव आहे? उंदीर. इतकुसा उंदीर गणपती लावणं. कशाचा गणपती देव म्हणला? गणपती देव नाही, उंदीर देव. उंदराला पकडलं, कडक पाणी केलं, डव शॅम्पूची पुडी आणली, टकाटक उंदराला आंघोळ घातली. उंदराला आंघोळ घातली, तिची पाटाव पूजा बांधली, पेढे मोदक सगळं काय ठेवलं, आरती पेटवली आणि उंदराची आरती सुरू केली. जय देव जय देव, जय उंदीर मामा, जय उंदीर मामा, तुमच्या बोलण्याची लय भारी सीमा, जय देव जय देव. रात्रीच्या वेळी स्वागेचा थाट, गारग्या मडक्यात तुमची खटपट, जय देव जय देव. उंदराची आरती सुरू केली. मागाच उंदराला बघितलं मांजरीनं. मांजर पळतच सुटली, उंदराचा नाश्ता केला. भक्त मला छेचे उंदीर देव नाही, कोण देव आहे? मांजर. कडक पाणी केलं, डव शॅम्पूची पुडी, पाटाव पूजा बांधली. कोणाची? मांजरीची. पुडी पेढे मोदक सगळं काय ठेवलं, आरती पेटवली ना आरती सुरू केली. मायाकडले टुकमुक बघू नका, मला मांजरीची आरती येत नाही. तुम्हाला वाटलं उंदराची म्हणल्यावर मांजरीची म्हणेन बाबा, ऐका दादा. मांजरीची आरती सुरू केली. मांजरीला बघितलं कुत्र्यानं, कुत्र पळत सुटलं आणि मांजरीचा नाश्ता केला. भक्त मला छेचे मांजर देव नाही, कोण देव? कुत्र. कुत्र्याला पकडलं, आंघोळ गिंगोळ घातली, पूजा गिजा बांधली. भक्ताची बायको पुढे भाकरी करत होती, भाकरी लावलेली कुत्र्यानं बघितली. कुत्र पळत सुटलं, भाकर घेतली पळालं. बायकोनं चुलीतली दिलपी काढीन मागं लागली. भक्त मला छेचे देव घरीच आहे म्हणला, उगं बन बन फिरायला. बायकोला पाय जोडायला लावले, दर्शन घेतलं. म्हणला बाई आजपासून मी भक्त आणि तू देव, काही काम सांग मी करायला तयारच आहे बाबा. अवघड कंडिशन आहे बाबा सध्याच्या काळामध्ये. म्हणून एक तुम्हाला सांगतो बाबा, बायकाला सुद्धा कधी कधी सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात बाबा, कधीच सांगायच्या नाही. का म्हणून तिचं नावच काय बाबा? अर्धांगिनी. काय नाव तिचं? अर्धांगिनी. तिला पूर्णांगत नाही बाबा, पूर्णांगिनी नाही ती. काय ती अर्धांगिनी? कोणती गोष्ट सांगताना अर्धांगिनी. तिचं नाव कोणती गोष्ट अगदी. काय झालं, मी बाबा शेलूला गेलो आणि 2000चं शर्ट आणलं. केवढ्याचं? 2000चं. घरी गेलो, बायको म्हणली केवढ्याचं आणलं? म्हणलं 300चं. बायको म्हणली असं का? म्हणली सुतले बागे. मी म्हणलं चांगले ना? म्हणली हो चांगले. म्हणली एक काम करा, मी तुम्हाला 300 देते, परस मध्ये हात घातला, 300 काढीन मला दिली. म्हणली हे शर्ट गाव द्या, मी माझ्या भावाला देते. फसलं का नाही? त्याच्यानं बाबा अर्ध सांगणं बी कधी कधी माग पडते. ऐका माझा विषय चालला काय. तू मी बघतो, तू देव आयुष्य करी. आपली एका देवा निष्ठा नाहीये बाबा, आपली सगळी निष्ठा निष्ठी आहे. महाराज म्हणले 17 देवाचं भजन केलेलं जगाच्या मालकाला आवडत नाही. विठ्ठल आमचा प्रचंड, विठ्ठल आमचा प्रचंड, आमचा प्रचंड, विठ्ठल आमचा प्रचंड. इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, विठ्ठला मोचा प्रचंड, विठ्ठला मोचा प्रचंड. इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, विठ्ठल आमचा प्रचंड, विठ्ठल आमचा प्रचंड, विठ्ठल आमचा प्रचंड. इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, इतर देवाचन पाहतो ना, आवाज वाटतात एकदा गुरुजीसाठी बाबा. मुद्द्या गुदा प्रमाण. फक्त आम्ही विठ्ठल, बाकीच्या देवाचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. एका देवाचं भजन केलं पाहिजे बाबा, एका देवाचं निष्ठेनं भजन करायचं. रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. पण जगाच्या मालकीचं एकट्या देवाचं भजन केलं तर जगाच्या मालकाला आवडतं. निष्ठा निष्ठेनं भजन केलेलं आवडत नाही. बघा देवाला भजन आवडतं, पण भजन करत असताना नियम आहे बाबा. भजन करत असताना महाराज म्हणले भजन करताना प्रेमानं भजन केलं पाहिजे. प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती, आरताविनं पोती वाचून काय. आता खरं सांगा, भजनामध्ये प्रेम गायले का? अजिबात नाही. एका जागा मी कीर्तनाला गेलो, एक जणानं बाळू काका 2.5 मात्र्यात चाल म्हणजे किती मात्र्यात?
अडीच मात्र मी म्हणलं वाता त्या काय चाल म्हणली ते म्हणली पण का म्हणून म्हणली याच्यानं म्हणलं का म्हणून म्हणला मी याच्यानं चाल म्हणली मया मागच्याला म्हणता येऊन म्हणून म्हणली आता इमानदारीनं सांगा दिवसात काय करीन का पेंडग्या लाल करीन हा कुचक्यापणानं भजन करायचं नाही मागात म्हणले बेसूक बोंबल पण देवासाठी देवाची याचा आडवावे देवा ओस देह भावा पडोनिया हा बेसूक म्हणलं तरी चालेल बाबा पण देवासाठी गायन केलं पाहिजे भजनामध्ये प्रेम पाहिजे प्रेमाशिवाय भजन नाही आणि नाकाशिवाय पनीरची भाजी केली पण त्याच्यात मीठ टाकलं नाही चव लागन का तुकोबा काय म्हणतात तू का म्हणे अन्न जात नसता लवण ज्याच्यामध्ये मीठ नाही त्या अन्नाला किंमत नाही तसंच आहे ज्या भजनामध्ये प्रेम नाही त्या भजनाला बाबा किंमत नाही म्हणून प्रेमानं भजन केलं पाहिजे प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आता नाकात जर नथ घालायची म्हणलं नाक कसं पाहिजे आव असं सगळं पाहिजे मयावानी नाक असून जमन नाक सगळं पाहिजे बाबा नाक नथ घालायची म्हणलं की नाक टाईट पाहिजे मागात म्हणले प्युअर सोन्याची नथ आहे पण नाक नाही नाकाविनं मोती नाकाविनं मोती नाकाविनं मोती उभ्या बाजारा फजिती उभ्या बाजारा फजिती उभ्या बाजारा फजिती उभ्या बाजारा फजिती नाक नाही तिने वाया गेली नाकाविनं मोती उभ्या बाजारे फजिती नाथ बाबा म्हणजे काय लोक म्हणतात बाबा किंमत कशाला दिली नाकाला श्रीकांत बाबा आपल्या घरचा जर मुलगा मुलगी बघायला जायला लागला घरचे माणसं काय म्हणतात मुलगी कशात असली पाहिजे नीट काळी सावली का असं पण नाकात नीट असली पाहिजे ऐका दादा ते पुढचं तुम्ही म्हणा मी नाही म्हणत उगा जवळच पेटायले ते आता मी काय करा बाबा ऐका विषय चालला काय किंमत कशाला आहे नाकाला काय लोक म्हणतात बाबा आमची मुलगी दिसायला गोगी गोगी पा नाही शेतातलं काम चांगलं करते घरचं काम चांगलं करते पुढे चढून सासऱ्याचा सांभाळ करते पण आलं की बिघडलं काय नाही तिला नाक नाही त्याने वाया गेली काय लोक म्हणतात बाबा आमचा एवढा देव किती देव आहे सकाळी उठलं की आम्ही काकडा भजन करतो काकडा भजन झालं की ज्ञानेश्वरी पारायण झालं की गाता भजन झालं की भागवत कथा झालं की हरिपाठ झालं की कीर्तन झालं की जागर झालं की काकडा रात्रंदिवस आमचा पार मागते महाराज म्हणले तुझ्याकडे 32 लक्ष नाहीत पण तुला कुचाचा लई नाद लागलाय कशाचा याला काय येत त्याला काय येत त्याला तू बघ ना लोकांचं कशाला माप काढायला तू लोकांचं माप काढण्यावर बंद नाही महाराज म्हणले तुमच्याकडे 32 लक्ष नाहीत पागमाग तर रात्रंदिवस आहे पण कुचा नाक नाही त्याने वाया गेली पागमागतातलं नाक कोणतं माहितीये का ह्याच्यात त्याच्या टिंगल्या टवाल्यांना उडवणं म्हणजे बाबा पागमागतातलं नाक जपणं पागमागतामध्ये जर मोठं व्हायचं असेल सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांभाळावं लागते कोणती आपल्याला नाही येऊ द्या काही पण कधी कोणाची टिंगल टवाली करायची नाही कधीच कोणाची टिंगल टवाली करायची नाही कारण ते पागमागतातलं नाक आहे दादा तेवढं जपता आलं सगळं आलं प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आगताविनं पोती वाचून काय आगताशिवाय पोती वाचायची नाही काय लोकांना नेणार मला गाता पाठव मला गीता पाठव मला ज्ञानेश्वरी पाठव महाराज म्हणले पाठ असलं असतं लोकांना बोंबलं सांगितलं नसतं
का म्हणून गात्यात प्रमाण गेले अंकार झाला तुका म्हणे वाया गेला गाता पाठ झाला याचा तुला काय झाला दादा अंकार महाराज म्हणले तू केजला निघालास पण पाऊसला नाही बहुत केले पातांतरे केले पातांतरे केले पातांतरे केले पातांतरे वर्मगाईले तेगुण वर्मगाईले तेगुण वर्मगाईले तेगुण वर्मगाईले तेगुण वर्मगाईले तेगुण महाराज म्हणले पाठ भरपूर केले पण वर्म लांब राहिलं तू पाठ केले पण तुला काय झाला दादा गर्व झाला महाराज म्हणले तुला ज्ञान आहे पण बाबा जसं कोडं फुटलेलं गोगेपण आहे आता खरं सांगा कोडे फुटलेल्या गोगेपणाला किंमत आहे का अंगच्या गोगेपणाला अंगच्या कोडे फुटलेला आहे का अजिबात नाही महाराज म्हणले तू ज्ञान आहे ना जसं कोडं फुटलेलं गोगेपण आहे कोडे याचे गोगेपण तैसे अंकारी ज्ञान महाराज म्हणले गाता पाटे पण तुझ्याकडे महाराज कोण आहे अंकार आहे कोडं फुटलेलं गोगेपण आहे महाराज म्हणले बिना अर्थाचं कधी पाठ करायचं नाही गाता पाठ केल्या पण अर्थ माहित नाही तो को बघाय म्हणले कशाला गोकून गोकून मागायला पाठ करायचा का व्यर्थची मगणे गोकोनिया अर्थाविन पाठांतर कासाया करणे आणि व्यर्थची मगणे गोकोनिया पाठ एकच अभंग करा पण चांगला करा बाबा काय काय लोक म्हणते ते एकाच अभंग बोलते बोलू देऊन तुला काय करायचं चालायला लोकांना पटायला चालायला मला त्याच्यावर काय घेणे नाही तुला गज बाबा खंडी बघा पण तो चल ना कुठं चला कधी कोणाच्या टिंगल्या तवाला उचकूत नका एका अभंगा बोलायला पण एक दिवस घरी नाही तू दररोज एक अभंग घ्यायला पण एक दिवस कीर्तन नाही तसं नसलं पाहिजे बाबा कधी माणसानं कधी टिंगल उडवायची नाही कोणाची ऐका अर्थाशिवाय महाराज पाठांतर नाही महाराज म्हणले पाठ आहे पण गर्व आहे एक बोलू का ज्या माणसाला गर्व होईन त्यानं एक शब्द तीनदा घुमवायचा कोणता कोणता जिरणार जिरणार आणि जिरणार तिथं मी असू नाही तर मग बाप असू संगच आणलाय मी आमच्या दोघांची बाबा सगळं जिरती ऐका कारण आपलं झालं की लगेच कीर्तन आहे ना आपलं भागवडाचा कार्यक्रम आहे ऐका दादा विषय चालला काय चांगल्या चांगल्याची जिरली मी काहीच नाही तर बाबा जिरली कोणाची चांगली कोण आहे ती मागवती गाय मागवती गायला सुद्धा काय झालता बाबा गर्व झालता कसा गर्व ऐका रामकथेमध्ये गोड प्रसंग आहे एकदा माझ्या सीताई साहेबाला व्रत धारण करायचं होतं कमळाचे फुलं लागत होते फुलं आणून द्यायचं काम कोण करणार सीताई साहेबाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला पण सीताई साहेबाच्या ध्यानात आलं मला फुलं आणून द्यायचं काम कोण करणार दादा मागवती म्हणून हनुमंत गायला सीताई साहेबांना बोलवलं हनुमंता मला फुलं आणायचं काम करून देशील का हनुमंत गाय म्हणले माते आज जे आम्हाला देवाचं दर्शन झालंय फक्त तुमची सेवा केल्यामुळं आम्ही तुमची सेवा करायला तयार आहेत फुलं आणून द्यायला तयार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमंत गाय आले कमंडलू घेतलं आणि फुलं आणण्यासाठी महाराज वनाच्या दिशेने निघाली रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ऐका दादा माझे मागवती काय भजन करत करत फुलं आणण्यासाठी निघाले पण फुलं आणायला जात असताना हनुमंत गायला वाटाने एक कुचक वाटा लागला कोणता वाटा आहे का आपल्या इथं आमच्या गावात आहे बाबा आमच्या गावात एक कुचक वाटा आहे कुचक वाट्याच्या माणसाचं काम काय तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो आमच्या इथं पाहुणे आली आणि पाहुण्याला निघाल्यावर पाहुण्याला कुचक वाट्याचा माणूस म्हणले कशाला आले त्याच्या इथं म्हणले काहीच नाही आम्ही त्याच्या पप्पीला पाहुणे होऊन आलो म्हणले त्याच्या पप्पीला तर घोग येते हे कोणाचं काम आहे ते कुचक वाटा लागला आणि कुचक वाट्याहून एक माणूस उठला हनुमंता कुठं चालले हनुमंत काय म्हणले सीताई साहेबांना गोद दागण केले फुलं आणायचं काम माझ्याकडे सोपवले मी फुलं आणायला चाललो दुसरं उठला हनुमंता छे छे आपल्याला पटलं नाही आज जी खरी रामायणाला किंमत आहे ती कोणामुळे तुमच्यामुळे आता गपची बसावं. तिसरं माणूस सुटला, हनुमंता छे छे आपल्याला पटलं नाही. तुमची पोझिशन काय, तुमची क्रेडिट काय, तुमची लेवल काय आणि तुम्ही करायलात काय. हनुमंत काय ना ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं, पुढे गेले, फुलं घेतले, सीतासाहेबाला दिली. दुसऱ्या दिवशी निघाली पुन्हा कुचक वाट्यावरची माणसं, हनुमंता तुमची पोझिशन काय, तुमची क्रेडिट काय, तुमची लेवल काय आणि तुम्ही करायलात काय. ऐकून नाही ऐकल्यासारखं 2 दिवस चाललं. तिसऱ्या दिवशी सीतासाहेब आई साहेबांना आवाज दिला, हनुमंत काय फुलं आणून द्या. फुलं आणून द्या म्हणल्याच्या नंतर ऐका ना, हनुमंत काय आली आणि सीतासाहेबांना म्हणली, माते तुमचं काय काम बिघडलं का काय, माझी पोझिशन काय, माझी क्रेडिट काय, माझी लेवल काय आणि तुम्ही सांगायला काय, फुलं आणायचं काम मला. सीताई साहेब म्हणल्या कोणीतरी काढी लावली. आता काय करावा. आई साहेबांनी मोबाईल काढला आणि पार्वती मातेला मिस कॉल द्याला, कुठे तू. पार्वती माता म्हणल्या कैलास पर्वतावर. म्हणे त्या हनुमंताला फुलं आणायचं काम सांगितलं, 2 दिवस केलं, पण आज जाय म्हणलं तर 3 शब्द वापरले. कोणते, माझी पोझिशन काय, माझी क्रेडिट काय, माझी लेवल काय.
पार्वती माता म्हणले लई ताण घेऊ नका, एक काम करा, आजच्या दिवस त्याला फुलं आणायला पाठवा, पुढचं काम मी बघते. पार्वती मातेने एका म्हातारीचं रूप धारण केलं. गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती, ज्या वेळेस मी तुला दुसऱ्याच्या कडेला देईन, असं वजन करायचं, असं वजन करायचं, काटा सुद्धा फेल पडला पाहिजे. चालतंय म्हणला, डन, ठरलं. म्हातारी महाराज वाटेमध्ये जाऊन उभा राहिली. इकडे सीताई साहेब विनंती करतात, हनुमंता आजच्या दिवस फुलं आणून द्या. हनुमंत काय म्हणले, बघा आजच्या दिवस हो. कमंडलू घेतलं, फुलं आणायला निघाले. कुच्चा वाट्यावरची माणसं बुटले. तुम्ही बोलायचं नाही, मी बोलतो. माझी पोझिशन काय, माझी क्रेडिट काय, माझी लेवल काय, मला सगळं कळालंय. फक्त मी आजच्या दिवस फुलं येणार आहे, उद्यापासून काम बंद. हनुमंत काय पुढे गेले. म्हातारीनं अडवलं. कोण्या म्हातारीनं? पार्वतीनं. म्हातारी म्हणली, होय गे, एवढं लेखू कडेच घेतो का? हनुमंत काय म्हणले, छे, माझी पोझिशन काय, माझी क्रेडिट काय, माझी लेवल काय, आणि त्या शेंबड्याला काढायला घ्यायला सांगायली. पार्वती माता म्हणल्या 100% काढी लागली. आता आपल्याच्यानं बघू निघली तर निघली. हनुमंत काय पुढे घेतले, फुलं घेतले, महाराज वापस निघाले. पण निघाल्याच्या नंतर वाटानं नदी लागली. नदीमध्ये हनुमंत काय गेले, गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी पोटाला, पोटाचं पाणी छातीला, छातीचं पाणी गाड्याला, गाड्याचं पाणी तोंडात जायला लागलं. हनुमंत काय मोठ्याने ओरडायला लागले, वाचवा वाचवा. हनुमंत कायच्या ध्यानात आला, अरे आपली शेपूट काम करीन. शेपटीला आज्ञा केली, व झाडाला फासा टाकून मला व घे. पण शेपूट कोणाचा होता? पार्वती मातेचा. पार्वती मातेने आधीच सांगितलं, त्या पक्षाचं काम करायचं नाही, त्याच्या विरोधात चालायचं. फासा तर टाकला, वर नाही घेतलं, फांदी खाली. हनुमंत काय पुन्हा बोलाले, वाचवा वाचवा वाचवा. म्हातारी जाऊ लागली. कोणती बाबा? पार्वती माता. पार्वती मातेनं बघितलं, माय 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 माय, तुझी पोझिशन काय, तुझी क्रेडिट काय, तुझी लेवल काय, आणि तू झाला काय? हनुमंत काय म्हणले, बाई बाकीचं काय काढू नको, मला फक्त बाहेर काढायचं काम करा. पार्वती मातेने डोक्याचा केस उपटला, पाण्यामध्ये टाकला, झटका दिला आणि बाहेर काढलं. हनुमंत काय म्हणले, लोक केसानं गळा कापते, तुम्ही मला वाचिलं. तसं म्हणले बाबा. मग पार्वती म्हणला, घेतो का एवढं कडेचं? हो घेतो म्हणे. हनुमंत काय लेखू कडेचं घेतलं, वापस निघाले. असं वजन गणपती बाप्पानं केलं. जे हनुमंताला आपण बलवान म्हणतो का, त्या हनुमंतगायला सुद्धा घाम फुटला. हनुमंत काय म्हणले, एवढ्या वजाचं लेखू म्हातारी वागवती, ही म्हातारी सामान्य नाही. घरी गेले, फुलं दिले, सीताई साहेबात दर्शन घेतलं आणि पार्वती मातेत दर्शन घेतलं. म्हणजे म्हातारी, नेमक्या तुम्ही कोण आहात? एवढ्या वजाचं लेखू तुम्ही वागवता म्हणजे तुम्ही सामान्य नाही. पार्वती मातेनं खरा पुढे आणलं. मग हनुमंतगायनं माफी मागितली, काय चुकलं? पार्वती माता म्हणल्या, काहीच नाही, तुझी पोझिशन वाढली होती, तुझी लेवल वाढली होती, तुझी क्रेडिट वाढली होती, एवढं करावं लागलं. मग पार्वती मातेचे हनुमंत काय माफी मागतात. मग पार्वती माता म्हणतात, एकदा म्हणणं लयच गोड म्हणतोस रे, मै पोझिशन काय, मै क्रेडिट काय, मै लेवल काय. हनुमंत काय म्हणले, बाई आता तुम्ही काय काढू नका, मला सांगायचं काय. हनुमंत गायला गर्व झाला, अहंकार झाला, पण पार्वती मातेनं नष्ट केला. आपल्याला सुद्धा कधी गर्व होता कामा नाही. गर्व झाला की जिंकल्याशिवाय राहत नाही. चला मी बाजूला गेलो कुठून, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आरताविन पोती वाचोनी काय. नाथ बाबा म्हणले, प्रेमाशिवाय भजन नाही. किती जरी भजन केलं प्रेम नसेल किंमत नाही. म्हणून विठ्ठल नावाचं भजन करा. आता या माता माऊल्या गात गात भजन करतात. कुठून भजन आणतात मिळत नाही. आमच्या गावात एक बाई सकाळी दळू लागली. तिचं नाव का झोपेतच उठणं. तिने केलं नसतो, रामाच्या गाम पागी जात वाजत वांगा वांगा, जात वाजत वांगा वांगा, उठे पदाड्यातल्या स्वांगा. ऐका दादा, आता असे भजन देवाला आवडत नाहीत. महाराज म्हणले, विठ्ठल नावाचं भजन करा. ते भजन नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवाशी तो ऐका प्रकार. तुम्ही म्हणताल, बाबा आजपासून आम्ही भजन करायला तयार आहेत. भजन करत असताना काय करा, अभंगाचं तुळशी माळ करा, तुळशी माळ करा, तुळशी माळ करा, गोपीचंद ठेला. तुळशी माळ करा, तुळशी माळ करा, तुळशी माळ करा, गोपीचंद ठेला. तुळशी माळ करा, तुळशी माळ करा, तुळशी
वा वा वाज वाटाडी बाबा. हा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गदई कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा, गद्यामध्ये वैष्णव कळवळा ठेवा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आता आपल्या इकडं लग्न झाल्याच्या नंतर कितव्या दिवशी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात? ज्या दिवशी झालं त्याच दिवशी. बघा बाबा, ज्या दिवशी मंगळसूत्र तिच्या गळ्यात टाकलं, मंगळ गाताय आपल्या हातात, सूत्र जातंय तिच्या हातात. बघ ना, एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडलं, तिचं दुखलं की आपलं दसकून की खसकून, दसकून की खसकून, दसकून की खसकून. नागाळाचं पाणी पिती का? एखादं तरी सफरचंद खाती का? एक तरी बिस्किट खाती का? तिची एवढी काळजी आपल्याला लागते. कशामुळं? काहीच नाही, आपल्या नावचं तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून बाबा. तसंच आहे, आपल्या गळ्यामध्ये जर देवाच्या नावचं मंगळसूत्र असलं ना दादा, जशी नवऱ्याला बायकोची काळजी, तशी आपली काळजी कोणाला लागते दादा? देवाला. म्हणून माळ घातली पाहिजे. एक बाबा कविता आहे, आगे संसार संसार जसं कप बशीच गग, बशी बशी आगामशी ग, कप हिंडे दागो दाग. सगळ्यात जास्त संसारामध्ये बेजारी कोणाची बाबा? कपाची. गावाला जायचं झालं, बॅग कोणाच्या हातात? बोला, कपा हो, कपाच्या. जागा दागायला गाडी दागायला कोण? कप. जागा दागायला कोण? कप. आणि यावगाने एकच जागा सापडली, बसायला कोण? बशी. कप लटकते काही नागे, उभ्याला उभा. ऐका दादा, तिची एवढी आपल्याला काळजी लागते. कशामुळं? काहीच नाही दादा, फक्त तिच्या नावचं आपल्या नावचं तिच्या गळ्यामध्ये काय दादा? मंगळसूत्र. तसंच आहे, तो को बघा म्हणले, आम्ही सुद्धा देवाच्या नावचं मंगळसूत्र घातलं आणि नवगा केला. वगिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. गलगी झाले पट्टगानी बळे, गलगी झाले पट्टगानी बळे, गलगी झाले पट्टगानी बळे, गलगी झाले पट्टगानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. ऐका दादा, वगिले सावळे परब्रह्म, गगगी झाले पट्टगानी बळे. महागात म्हणले आम्ही माळ घातली, नवगा केला. कोण बाबा? विठ्ठलचा पांडुरंग परमात्मा. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. तेवढं संकट, एवढ्या संकट निवागायची ताकद बाबा कोणामध्ये? देवामध्ये. जशी बायकोची काळजी नवगा घेत असतो, तशी सगळ्या भक्ताची काळजी बाबा देव घेतो. बायकोची साडी जर फाटलेली असली, लाज कोणाची दादा? तरी ती लाज स्वामीची. म्हणून माणसानं आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. संसार किती जागा केला कोणी नाव घेत नाही. आता महेश महाराजांना घरी जायचं, म्हणायचं काय पकवाद वाजला? ती म्हणते किती वाजवते थापा मलाच माहिती. आता हे ना घरी जाऊन म्हणायचं काय चाली म्हणल्या? ती म्हणते किती चाली म्हणा, तुमच्या चाली मलाच माहिती. म्या म्हणायचो काय समाज होता? ती म्हणते किती समाज असू दे, तू हे नक्की मलाच माहिती. याला म्हणायचं संसार. किती करा कोणी नाव घेत नाही. मग कीर्तनाला निघालो, निघताच बायको म्हणली होय व. म्हणलं काय व? म्हणली कुठं चाललात? म्हणलं चाललो कीर्तनाला. म्हणले एक काम करा, जाता जाता तेवढे भांडे घासून जा. म्हणलं तू काय येडगळे का काय? मला 7 आणि 8 महिन्यातच भांडे घासायला लावली. मी म्हणलं मी तू अजिबात ऐकत नाही. तू जर मला भांडे घासायला सांगितली, बॅग बघून नीट गावाकडे घालीन. मी तू अजिबात ऐकत नसतो. इथून पुढे मी अगोदर धुना मग भांडे घासणार. एवढं मोहीच केलं नाही तुमचं घेऊन माझ्यावर सांगायलो. ऐका दादा, संसार किती केला कोणी नाव घेत नाही बाबा, कोणी नाव घेत नाही. कुठून बाया बोलायचं शिकण्यात मेळ लागत नाही बाबा. म्हणून मला एक सांगायचंय, पागमाग तर थोडाच केला पाहिजे पण गोड केला पाहिजे. संसारामध्ये किती खटाटोप करा, कोणी नाव घेत नाही. महाराज म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. पवित्र तुळशीची का घालायची? आपण जर गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घातलं, त्याच्यावर नजर राहीन चोगाची. आपण जर गळ्यामध्ये सोन्याचं लॉकेट घातलं, त्याच्यावर नजर राहीन चोगाची. आणि आपण जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, त्याच्यावर नजर राहीन देवाची. आता खरं सांगा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? माळ. मग एक काम करा, तुमच्या गळ्यातलं सोनं मला द्या. तुम्ही म्हणता उभागी दिसायला असतो. ऐका बाबा, पण काय माझा विषय सांगा ना बाबा. पवित्र माळ कोणी दादा? माळ आहे. तुकोबा काय म्हणले, काय काय येडगळ लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि त्याच्यावर सोन्याचं लाकीट घालतात. महागात म्हणले हे गाढवाचं लक्ष नाही. तुळशी वगैरे सोने हे तो गाढ वाचेल येणे. महागात म्हणले पवित्र तुळशीची माळ घाला. पण माळा घाला याला कोणीतरी आळा घाला. उगा बाबा म्हणला म्हणून माळ घालायची. एकदा बाबा वाड्याच्या पलकड गेला की माळ काढून टाकायची, याला किंमत नाही. पवित्र तुळशीची माळ घालणं, एकटा नवगा करायचा नाही, केला तर सोडायचा नाही. गळ्यामध्ये माळ घालणं म्हणजे विठ्ठलचा पांडुरंग परमात्मा नवगा करणं. काय काय लोक म्हणतात बाबा आम्ही खात नाहीत, पेत नाहीत, बसत नाहीत, फक्त आमच्या गळ्यात काय नाही दादा? माळ नाही. बघ माळ बी नसू द्या, कधी कधी माळ असून बी धोकेबाज लोक आहेत. काय काय लोक मागा जेवढे निर्मळ मनाचे आहेत, माळ नसते पण निर्मळ मनाचे. काय काय माळ येत पण निसते पोटात काळ.
हेच असं झालं त्याचं असं निस्त्या पिना टाकायचं काम, पण तसं नसलं पाहिजे. काय काय लोक म्हणतात बाबा आम्ही माळ घालत नाहीत. नाथ बाबा म्हणले नसू द्या ना, पण दोन गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्या गळ्या माळ असो नसो, त्याच्या गळा माळ असो नसो, त्याच्या गळा माळ असो. वाचेचा घसाड मनाचा निर्मळ, 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 वाचेचा घसाड मनाचा त्याच्या गळा माळ असो नसो, त्याच्या गळा माळ असो नसो, त्याच्या गळा माळ असो नसो, त्याच्या गळा माळ असो नसो. वाचेचा घसाड मनाचा निर्मळ, वाचेचा घसाड मनाचा निर्मळ, वाचेचा घसाड मनाचा निर्मळ, वाचेचा घसाड मनाचा निर्मळ, मनाचा निर्मळ, हे वाचेचा घसाड मनाचा ओळख एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजून घ्या, घ्या वाजून. मला एवढा आनंद वाटला. एवढं नियोजन मागा सोपं नाही मागाच, आणि सगळं तज्ञ नियोजन पाहिजे. काय काय जागा तुम्हाला खोटं बोलत नाही. पैशाची कमी नाही, पैसा भरपूर आहे, पण नियोजन लावायला अक्कल नाही. अक्कल पाहिजे मागा नियोजन करायला सुद्धा. एवढं सुंदर नियोजन मागा ज्या पिरियड मध्ये बघायला. आम्ही एकही दिवस घरी नाही, रोज फिरत होतो. कुठं माईक आहे तर कुठं सुतळून बांधलेली माईक, कुठं पकवादा आहे तर पकवादाला कणिक नाही, कुठं काय मागाच, कुठं माईक काय मिळ नाही, कुठं गाय खाय तर कुठं कोठे काही कोठे काही एक नाही, एक नाही, एक नाही, एक नाही, कोटे काही काही एक नाही. पण इथं बाबा सगळंच आहे, नाही म्हणायची गरजच नाही. सुंदर नियोजन केले बाबा, कारण सगळ्या गावकऱ्याचं सहकार्य, आणि सप्त्याला सहकार्य असल्याशिवाय बाबा सप्ताह होऊ शकत नाही. सर्व गावकऱ्यांनी बाबा सहकार्य केलं. मनानं पट्टी वर्गणी बाबा दिली. सप्त्याला वर्गणी दिली पाहिजे. का दिली पाहिजे? कारण सप्ताह नसून देवाचा हप्ता असतो. काय हे वर्षामध्ये सप्ताह नसून देवाचा हप्ता असतो, म्हणून प्रत्येक माणसानं हप्ता भरला पाहिजे. आपण जर लाईट बिल नाही भरलं काय होतंय बाबा? वायरमन येत आणि लाईट कट करतोय. तशीच आपली बी लाईट कधी कट करून काय सांगता येत नाही. कवा हप्ता नाही भरल्यावर, म्हणून हप्ता भरला पाहिजे. काय झालं आमच्या गावचा 80 ग्राम तात्या कोरोनामध्ये कोरोना झाला बाबा, त्याला पॉझिटिव्ह आलं. नांदेडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केलं केल्याच्या नंतर ऐका ना दादा, हॉस्पिटलमध्ये 7 दिवस मागा तो राहिला, पण 7 दिवसामध्ये त्याला पॉझिटिव्हचं काय केलं दादा? निगेटिव्ह केलं. डॉक्टर साहेब त्या म्हाताऱ्याजवळ गेले. दादा तुमचं बिल झालं म्हणले 7 लाख रुपये. म्हातारं मोठ्यानं घडायला लागलं. म्हणले बाबा कामून घडायले? बाबा कामून घडायले? बिल जास्त झाले का? मागा म्हातारं 1 नाही 2 नाही घडणं सुरूच होतं. डॉक्टर म्हणलं एक काम करा, 50 कमी करा, 6.5 लाख रुपये द्या. पुन्हा म्हातारं जास्त घडू लागलं. 6.5 जास्त वाटतं का? 50 कमी करा, 6 द्या. तसं म्हणल्याच्या नंतर म्हातारं तांबीस होतं. म्हातारं म्हणलं तुला काय अक्कल किकड आहे का नाही? माझ्याकडे एवढा पैसा आहे,
तू सगळा दवाखाना आणि तुला इकत घेणे एवढा माझ्याकडे पैसा आहे म्हणला. म्हातारा म्हणला, ते म्हातारा डॉक्टर म्हणला, मग घडायला काय झालंय? ते म्हणला याच्यामुळं घडायलो, तू आम्हाला फक्त 7 दिवस सांभाळलं, तू मला फक्त 7 दिवस सांभाळलं, त्याचं बिल केलं तू 7 लाख रुपये. माझ्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं मला 70 वर्ष झालं सांभाळलं, अनेक बिलन पावती नाही. खरं सांगा, आतापर्यंत कोणाच्या तरी घरी देवाची बिलन पावती आलं का बाबा? नाही ना दादा. म्हणून सप्त्याला महाराज आपण वर्गणी दिली पाहिजे. काय भव्य दिव्य मंदिर केले महाराज. अहो, मुलीचं लग्न करून बघा, मुलीच्या लग्नामध्ये जेवढं लोक बेजार होते तेवढं महाराज आपण मंदिरासाठी बेजार झालो. एकदा कमिटीसाठी टाळी वाजवा. आजकाल कोणी मुलीच्या लग्नामध्ये बेजार व्हायला नको म्हणतोय, पण आपल्या गावचं मंदिर बाबा वैभव येशी मध्ये आलं की आपलं मंदिर भव्य दिव्य दिसलं पाहिजे. याच्यासाठी खटाटोप करणारी माणसं या समाजामध्ये पाहिजेत बाबा. चला, माझा विषय चालला काय, वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ आणि त्याच्या गळ्या माळा असो नसो. महाराज म्हणले गळ्यात माळा असू द्या नसू द्या, 2 लक्षणं सांभाळा. कोणते? वाचेचा रसाळ, कधी बी माणसामध्ये तोंडामध्ये गोडवा, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कलोळ अमृताचे. काय माणसं बोलणं भांडणं लागणं संगच आहे. बघा ना, काय माणसं मिटिंग मध्ये जाणार, मिटिंग बोलणं संगच आहे, पण माणसानं ऐका ना, गोड बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझा विषय चालला काय, ऐका. वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ, अंतकरणामध्ये निर्मळ असलं पाहिजे. कोणी विचारलं ते महेश महाराज कस का वाजवतात, 1 नंबर. ते इशीचा मुकुंदा कस काय कीर्तन करतोय, 1 नंबर. त्याला काय येतं, याला अतेब नसलं पाहिजे. मन अंतकरणाने निर्मळ का. एक बोलू का, जसं महाराज आपण चहा करण्यासाठी भांड आतमधून निर्मळ करतो, तसं आपलं अंतकरण निर्मळ करा. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ गा येते ते. जैसी गंगा वाहे तैसे जाते मना, कैसी गंगा वाहे तैसे जाते मना, भगवंत जाना तयाच बळी, भगवंत जाना तयाच बळी. गंगा वाहे तैसे जाते मना, गंगा वाहे तैसे जाते मना, भगवंत जाना तयाच बळी, भगवंत जाना देव प्राप्त करायचं असेल ना, जशी महाराज गंगा वाहते का तसं आपलं अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे. व त्याच्या गळ्या माळा असो नसतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाविषयी अंतकरणामध्ये कळवळा ठेवा बाबा. वैष्णव कोणाला म्हणायचं, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णवाविषयी अंतकरणामध्ये कळवळा. तदनंतर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी वारी करा, कार्तिकी वारी करा, याच्या व्यतिरिक्त बाबा दुसरी साधना नाही. महाराज म्हणले 3 चरणामध्ये जी साधना सांगितली ज्यानं केली का, लोक जेवढं देवाला पूजत नाही तेवढं तुम्हाला पुजतील. अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम.